पण राज्यामध्ये टंचाई नाही, राज्यामध्ये एलपीजीचा पुरवठा सुरळीत आहे असं मंत्री महोदयांकडून सांगितलं जात आहे। पण ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे तर वडापाव हे जे आपल्या राज्यामधले एक अतिशय बेसिक खाद्य मानलं जातं, सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असं खाणं मानलं जातं, त्या वडापाववरती या गॅस टंचाईचा आता परिणाम जाणवू लागलेला आहे। अनेक शहरातली जी खूप प्रसिद्ध वडापावची आउटलेट्स आहेत, दुकानं आहेत, त्याचं शटर डाऊन होत असतानाचं चित्र दिसू लागलेलं आहे। कर्जत, जळगाव, पुणे, बीड 4 ठिकाणची दृश्य। गॅस तुटवड्याचा फटका मुंबईची ओळख असलेल्या वडापावला बसलेली आहे। वडापावचे दर काही ठिकाणी वाढलेत तर बऱ्याच ठिकाणी विक्री बंद झाली आहे। वडापावसाठी लागणाऱ्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे निर्मिती ठप्प आहे। भाऊ वडापाव मुंबईत फेमस आहे आणि भाऊ वडापावच्या बाहेर दिवसभर शेकडो ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असायच्या, परंतु सध्या हे दुकान त्यांना बंद करावं लागलेलं आहे। तर शिवभोजन थाळीवरती सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा परिणाम जाणवू लागलेला आहे। गोरेगाव पूर्वमधल्या एका शिवभोजन केंद्रावरती गॅस संपलाय, त्यामुळे चालकावर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। गरीब व्यक्ती जेवणापासून वंचित राहू नयेत यासाठी केंद्र चालकानं तात्पुरती हॉटेलमध्ये चूल तयार केली आहे आणि स्वयंपाक सुरू ठेवलेला आहे। तर मुंबईकडनं कर्जतकडे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारा कर्जतचा वडापाव सुद्धा आता बंद होतोय, त्यामुळे दुकान मालकांनी चुलीवरती फक्त मिसळ बनवून देणार असल्याची माहिती दिलेली आहे। वडापाव खाण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिकवरून सुद्धा मोठ्या प्रमाणात या हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी होत असायची, मात्र सिलेंडरच्या तुटवड्याअभावी हा वडापाव मिळणार नाहीये। तर जळगावचं खमंग भरीत अशी ओळख असलेला भरीत उद्योग सुद्धा अडचणीत आलाय। इंधनाभावी संकटात सापडलेल्या भरीत उद्योगाला वाचवण्यासाठी गॅसला पर्याय म्हणून अनेकांनी लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करून भरीत तयार करण्यास सुरुवात केली आहे, पण यासाठी येणारा खर्च जास्त आहे, वेळही अधिक जातोय, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।